महायुतीच्या जागा वाटपात शिंदेंच्या शिवसेनेच्या जागांवर उमेदवार ठरवण्यासाठी भाजपने केलेला हस्तक्षेपाचा मुद्दा चर्चेत आलाय। शिवसेना शिंदे गटामध्ये यावर ती अस्वस्थता आहे। लोकसभा निकालानंतर भाजपच्या सर्व्हेमुळे ज्या ठिकाणी उमेदवार बदलले त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला असं यांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे हा सर्व्हे भोवल्याचा सूर शिंदेंच्या शिवसेनेत दिसतोय। आणि इतकंच नाही तर मविया आता जेव्हा महायुती विरोधात लढायला उभी राहील विधानसभेत त्यावेळी आता ह्या सर्व्हे किंवा हस्तक्षेपाला स्थान देऊ नये अशी मागणी ते करतात। राज्यात लोकसभा निवडणुकीत 45+चा नारा दिलेल्या महायुतीला मोठा धक्का बसलाय। 2019च्या निवडणुकीत 23 जागा मिळालेल्या भाजपला केवळ 9 जागांवर समाधान मानावं लागलंय। शिंदेंच्या शिवसेनेला 7 जागा मिळवता आल्या तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 1 जागा मिळाली आहे। महायुतीच्या या पराभवानंतर जागा वाटपात झालेला घोळ आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या जागांवर भाजपने केलेल्या हस्तक्षेपाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय। जागा वाटपात काही जागांवरचे उमेदवार अखेरच्या क्षणी ठरवण्यात आले तर काही मतदारसंघात उमेदवार बदलण्यासाठी भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भाग पाडलं होतं। भाजपने केलेल्या सर्व्हेनुसार उमेदवार बदलीचा फटका शिंदेंच्या शिवसेनेला 5 जागी बसल्याचा आक्षेप व्यक्त होतोय। यामध्ये दक्षिण मुंबई इथे मिलिंद देवरांना उमेदवारी देण्याची शिंदेंच्या शिवसेनेची तयारी होती। भाजपलाही मतदारसंघ हवा होता। अखेरच्या क्षणापर्यंत इथे चर्चा झाली। मराठी उमेदवार देण्यासाठी भाजपने शिंदेंना आग्रह धरला। शिंदेंच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव यांना तिकीट देण्यात आलं। निकालात यामिनी जाधवांचा पराभव झाला। ठाकरेंच्या शिवसेनेला ही जागा मिळाली। नाशिकच्या उमेदवारीवरनं शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष रंगला। गोडसेंऐवजी भुजबळांना तिकीट देण्याचा भाजपचा प्रयत्न होता। हेमंत गोडसेंच्या प्रयत्नानंतर उशिरा त्यांना उमेदवारी जाहीर झाली आणि निकालात गोडसेंचा पराभव झाला आणि ही सुद्धा जागा ठाकरेंच्या शिवसेनेलाच मिळाली। हिंगोली हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवर भाजपला आक्षेप होता। भाजपच्या आग्रहाने शिंदेंच्या शिवसेनेनं उमेदवार बदलला। शिंदेंच्या शिवसेनेकडून बाबूराव कोहळीकर यांना तिकीट देण्यात आलं। निकालात कोहळीकरांचा पराभव झाला आणि इथे सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झाला। यवतमाळ वाशिम भावना गवळींना उमेदवारी द्यायला भाजपने विरोध केला। भाजपच्या आग्रहानंतर शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार बदलला आणि हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली। राजश्री पाटील यांचा इथे पराभव झाला आणि या जागी सुद्धा ठाकरेंची शिवसेना जिंकली। रामटेक कृपाल तुमाने यांना उमेदवारी द्यायला भाजपने विरोध केला। भाजप या जागेसाठी आग्रही होता। चर्चेनंतर जागा शिंदेंकडे गेली। भाजपच्या आग्रहावरून शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार बदलला। काँग्रेस आमदार राजू पारवे यांना पक्षप्रवेश देत त्यांना उमेदवारी दिली। निकालात राजू पारवेंचा पराभव झाला आणि ही जागा काँग्रेसला गेली। भाजपने उमेदवार बदलण्याचा आग्रह धरला नसता तर शिंदेंच्या शिवसेनेच्या अधिक जागा आल्या असत्या असा दावा आता करण्यात येतोय। खऱ्या अर्थानं आमच्या युतीमधल्या जागा वाटपाच्या मध्ये जो केंद्रबिंदू होता तो होता सर्वे। त्या सर्वेच्या नावाखाली अनेक सीटा ज्या काही आता थोड्या बहुत बदलल्या गेल्या त्याच्यामुळे सुद्धा एक लॉस हा आम्हाला झालेला आहे हे मी स्पष्टपणे मान्य करतो। यांनी एक सर्वे आणला, त्यांनी एक सर्वे आणला, तो सर्वे असा म्हणतो, तो सर्वे असा म्हणतो आणि त्या सर्वेच्या याच्यामध्ये जो आम्हाला थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स झाला होता ना त्यामुळं आम्हाला बसलेला हा फटका आहे असं आम्ही मानतो। दुसरीकडे महायुतीच्या मित्रपक्षांची मतं मिळाली नाहीत अशी तक्रार अजित पवारांच्या राष्ट्रवादीतूनही होतीये। त्याचा फटका झालाय का, झाला असेल तर कोणी केलाय आणि मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सहकार्य संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीच्या या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या महायुतीला सहकार्य भेटलं। मग ते मुंबई असेल विदर्भ असेल ज्या ज्या ठिकाणी महायुतीच्या जे काही जागा निवडून आल्या त्यामध्ये राष्ट्रवादीचा वाटा आहे। पण राष्ट्रवादीच्या विजयामध्ये मित्रपक्षाचा वाटा नाही का हे सुद्धा यावर चिंतन केलं पाहिजे आणि पक्षानं तात्काळ बैठक घेऊन नव्या दमानं मला असं वाटतं विधानसभेची तयारी केली पाहिजे। महायुतीतल्या नेत्यांनी घेतलेल्या या आक्षेपांना चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिलंय। विद्यमान खासदारांची तिकीटं कापल्यानं पराभव झालेला नाही। अनेक मोठे नेते हरल्याचं त्यांनी सांगितलंय। या पराभवाचे चिंतन करणार असल्याचंही बावनकुळे म्हणाले। शेवटी राज्यामध्येच त्या ठिकाणी एक वेगळा नरेटिव्ह सेट करण्यात आला। राज्यामध्ये आमचेही मोठे मोठे उमेदवार हरलेले आहेत। सुधीर भाऊ हरलेले आहेत। आमचे त्या ठिकाणी मेंढेजी हरलेले आहेत जे रिपीट केले, नेते हरलेले आहेत ते रिपीट केलेले आहे। असं नाही आहे की रिपीट केल्याने निवडून येतं की नवीन दिल्याने निवडून येतं। महाराष्ट्रात झालेल्या पराभवानंतर आता महायुतीत कुरबुरी सुरू झाल्याचं स्पष्ट दिसतंय। विधानसभा जागा वाटपावेळी उमेदवार निवडीत भाजपचा हस्तक्षेप नको अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी केल्याचं सांगण्यात येतंय। आता हा नाराजीचा सूर महायुतीचे वरिष्ठ नेते कसा दूर करणार हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।